प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शुभम मराठे खून प्रकरणातील 10 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई। जीटीपी कॉलनी जिल्हा परिषदेच्या अभियंत्याचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले। बनॉट देशी दारू निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने केला उद्ध्वस्त। मेंढपाळ ठेलारी समाजाच्या शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी। ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कुंदन वाघ यांच्यावर कारवाईची मागणी। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। आणि मोहम्मद मोईन शेखच्या अपघातात दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील नवनाथ नगर येथील शुभम मराठे खून प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील 10 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। गेल्या महिन्यात शुभम मराठे या तरुणाचा खून झाला होता। या खून प्रकरणातील 10 आरोपींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। याबाबत त्यांनी सांगितले की दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री शुभम मराठे राहणार नवनाथ नगर या तरुणाचा बेदम मारहाण करून कोयते व लोखंडी रॉडने वार करीत दगडाने पाय ठेचून जीवे मारण्यात आले होते। शहरातील गांधी पुतळ्याजवळून त्याला बळजबरीने दुचाकीवर बसवून वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडवर नेऊन हा निर्गुण खून करण्यात आला होता। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 सह विध कलमान्वये महेश पवार उर्फ लाल डोळा राहणार स्वामीनारायण कॉलनी धुळे, अक्षय साळवे राहणार गायकवाड चौक, गणेश माळे राहणार स्वामीनारायण कॉलनी, भूषण वाडेकर राहणार शांतीनगर, जगदीश चौधरी राहणार स्वामीनारायण कॉलनी, शरद राहणार नाशिक, गणेश पाटील व जिब्या राहणार गायकवाड चौक व इतर 2 ते 3 तसेच विनोद रमेश थोरात राहणार मनमाडजीन व त्याचा सहकारी हर्षल रघुनाथ चौधरी यांनी गुन्ह्यातील आरोपितांना पूर्व वैमनस्यातून शुभम यास ठार मारण्यासाठी सुपारी देऊन चिथावणी दिल्यामुळे सदरचा गुन्हा घडला। या सर्वांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। तपासाअंती सदर गुन्ह्यात भादवी कलम 109, 201 व 75 हे वाढीव कलम लावण्यात आले आहे। गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केला। या खून प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली होती। आरोपींवर मोका लावण्याची मागणी केली जात होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली। आरोपींनी मागील 10 वर्षाच्या कालावधीत संघटित गुन्हेगारी करून 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षेस पात्र असलेले गुन्हे केलेले असून न्यायालयाने दखल घेतलेली आहे। प्रचलित कायद्यानुसार प्रतिबंधित केलेले बेकायदेशीर कृत्य आरोपींचे टोळीचे स्वतःचे व टोळी सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी दखलपात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत। समाजविघातक संघटना किंवा टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विशेष तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1919 अन्वये मोका कारवाई करण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक आणि पोलीस अधीक्षक धुळे यांनी आदेशित केले। त्यानुसार 10 आरोपींना मोका लावण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शशी नेरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते। 2023 ला आपल्याकडे एक मर्डर गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये शुभम साळुंखे हा 26 वर्षाचा युवक आहे, त्याचा एक मर्डर झाला होता। तर त्या गुन्ह्यामध्ये एकूण जे आरोपी आपण 7 अटक केले होते आणि अजूनही 3 आरोपी जे आहेत ते विनोद थोरात, हर्षल चौधरी, शरद करके हे फरार आहेत। तर या सर्व गुन्ह्यांचा अभ्यास केला असता असं लक्षात आलं पोलीस प्रशासनाला की एकूण 26 गुन्हे आणि ते पण अत्यंत सिरियस गुन्हे जे आहेत असे या गँगवर दाखल आहेत। आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर माननीय IG सरांकडे त्याचा रिपोर्ट आधीच पाठवला होता आणि MCOCच्या प्रोव्हिजन्सनुसार काल जी परमिशन आपल्याकडे आलेली आहे आणि मोका जे सेक्शन्स आपण याच्यामध्ये ॲप्लिकेबल केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता 3 आरोपींना लवकरच अटक करून आपण चार्जशीट टाकली। सर आता अगदी बरोबर आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे। असे ज्या गँग्स ऑपरेट होत आहेत त्याचा टेक्निकल अभ्यास चालू आहे, कारण MCOCच्या प्रोव्हिजन्स जे आहेत त्या एकपेक्षा जास्त गुन्ह्यांचा कॉग्निझन्स घेतला गेला पाहिजे माननीय कोर्टाकडून आणि त्याचप्रमाणे पिक्युलरी गेन्स त्याच्यामध्ये पाहिजे अशा या प्रोव्हिजन्स आहेत। त्या प्रोव्हिजन्स अभ्यास करून नक्कीच MCOCचे प्रपोजल्स तयार केले जातील। धुळे शहरातील देवपुरातील जीटीपी कॉलनी येथील जिल्हा परिषदेच्या अभियंत्याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 23 ग्राम सोन्याचे दागिने व 17,000ची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली। धुळे शहरातील देवपुरातील जीटीपी कॉलनीतील जिल्हा परिषदेच्या अभियंत्याचे घर फोडून चोरट्यांनी 23 ग्राम सोन्याचे दागिने
व 17,000ची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे। याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जीटीपी कॉलनीत उदयभान पाटील यांचे घर असून त्यांनी हे जिल्हा परिषदेचे अभियंता प्रदीप अशोक मराठे यांना भाडे तत्वावर दिले आहे। अभियंता मराठे हे आपले वडील, पत्नी व मुलांसह येथे राहतात, परंतु गुरुवारपासून अभियंता मराठे हे बाहेरगावी गेलेले आहेत। रात्री त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागच्या कंपाऊंडवरून उडी मारून आत प्रवेश केला। घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला, तसेच स्टोर रूम जवळील लोखंडी कपाट तोडून चोरी केली। यात चोरट्यांनी सोन्याची 10 ग्राम वजनाची मंगलपोत, 7 ग्राम वजनाचे कानातले, 6 ग्रामची अंगठी व अंदाजे 17,000 रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला। शुक्रवारी सकाळी कुटुंबियांना जाग आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले। याबाबत अभियंता मराठे यांचे वडील अशोक मराठे यांनी लागलीच पोलिसांना कळवले। त्यानंतर देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोटेकर, मिलिंद सोनवणे, डॉग स्क्वॉडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय बोरे, पंकज चव्हाण, प्रकाश भावसार, प्रशांत चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। मी जीटीपी कॉलनी प्लॉट नंबर 17/1 मध्ये राहतो। सकाळी उठल्यावर कपड्यांसाठी आम्ही दरवाजा उघडायला गेलो तर आतून बंद दिसला, म्हणून आम्ही मागे येऊन बघितलं तर मागे आल्यानंतर आम्हाला घराची खिडकीची ग्रिल तोडलेली दिसली। आत बघितलं तर सर्व कपडे अस्तव्यस्त होते। आम्ही पोलिसांना पोलीस स्टेशनला फोन लावून कळवलं तर ते इथं आलेत। आता आमच्या त्या ठिकाणी 2 लाखाचं सोनं होतं व काही 3,000 रुपये रोख होते, अशी आमची चोरीची शक्यता आहे झालेली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने आर्वी शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करीत सुमारे 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत एकाच ताब्यात घेतले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने आर्वी शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करीत 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एकाच ताब्यात घेतले। धुळे तालुक्यातील आर्वी शिवारात बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार नाशिक विभागीय भरारी पथकाने या ठिकाणी दिनांक 22 रोजी छापा टाकून कारवाई केली। या कारवाईत स्पिरिट 600 लिटर, तयार ब्लेंड 300 लिटर, बनावट देशी दारूच्या 639 बाटल्यांचे 71 खोके, इलेक्ट्रिक ब्लेंडिंग मशीन, एक इलेक्ट्रिक HP पॉवरची मोटर, बुचांचा सील करण्यासाठी वापरण्यात येणारे ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे 1500 मिली इसेन्स, देशी दारूची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रोमीटर, थर्मामीटर, चंचुपात्र, बनावट रॉकेट, देशी दारू, संत्रा नावाचे कागदी लेबल, पत्री बुच, रिकाम्या बाटल्या, चिकट टेप, खोक्याचे पार्टिशन व इतर साहित्यासह एकूण 19,16,188 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। पथकाने घटनास्थळावरून गणेश सकाराम शिंदे वय 30 राहणार आर्वी यास ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी गणेश शिंदे यांच्यासह बनावट देशी दारू तयार करण्यासाठीचे साहित्य पुरवठादार, देशी मद्य बनवणारे व्यक्ती, गुन्ह्यात मद्य विकत घेणारे, मद्यार्क पुरवठादार अशा ज्ञात अज्ञात व गुन्ह्याशी संबंधित इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त डॉक्टर बा तडवी, अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक AS चव्हाण, दुय्यम निरीक्षक AG सराफ, VB पाटील, जवान भाऊसाहेब गुले, युवराज रत्वेकर, धनराज पवार, महेश सातपुते यांनी केली। या कारवाईसाठी मालेगाव विभागाचे दुय्यम निरीक्षक कडभाने, इंगळे, जवान पानसरे, गार्ड अस्वले, धुळे निरीक्षक धनवटे व त्यांच्या स्टाफने मदत केली। गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक AG सराफ हे करीत आहेत। मान्य आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्री सूर्यवंशी साहेब, मान्य संचालक श्री चव्हाण साहेब व माननीय विभागीय उपायुक्त श्री तडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माहितीनुसार, तसेच अधीक्षक शेवरे साहेब यांच्या मदतीने आम्ही आर्वी शिवार ठोंबऱ्या शिवार आर्वी तालुका जिल्हा धुळे इथे एका शेतामध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना असल्याची खबर मिळाल्यानुसार छापा टाकला होता। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी बनावट मद्य, बनावट स्पिरिट, बुचे, लेबल, कागदी बॉक्स आणि तयार माल, बॉटलिंग मशीन, ब्लेंडिंग मशीन अशा प्रकारचा एकूण बनावट मद्य निर्मिती कारखान्याचा एकूण रुपये 19,16,188 रुपयाचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व एक आरोपी इसम अटकेत आहे व पुढील तपास चालू आहे। धुळे जिल्हा दुष्काळी जाहीर झाल्यामुळे मेंढपाळ ठेलारी समाजाच्या शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू कराव्या
अंबापूर ग्रामपंचायतमधील गायरान जमिनीवरील अतिक्रमण निश्चित करावे यासाठी ठेलारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे मेंढपाळ ठेलारी समाजाच्या शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करून इतर योजनांचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सन 2023 या वर्षात धुळे जिल्ह्यात कमी प्रमाणात पावसाळा झालेला असल्याने धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झालेला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाजाकडे सन 2019च्या पशुगणनेनुसार 9 ते 10 लाख शेळी व मेंढ्यांची गणना करण्यात आली आहे. तरी येणाऱ्या काळात मेंढपाळ ठेलारी समाजापुढे मेंढ्यांचा चारा व पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील महिन्यात त्या महसूल सर्कल ऑफिसच्या हद्दीत जास्त प्रमाणात मेंढ्या असतील त्या महसुली सर्कल ऑफिसच्या हद्दीत चारा छावण्या चालू करण्यात येऊन चारा व पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच साक्री तालुक्यातील अंबापूर ग्रामपंचायत मधील गायरानावरील अतिक्रमण निष्कासित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रसंगी शिवदास वाघमोडे, ज्ञानेश्वर सुळे, राजू मारनार, उमा मिसाळ, लक्ष्मण ओडकर, बाळू कोरडकर, मदन पिसाळ, देवा कारंडे, धनराज केसकर, वासुदेव केसकर आदी उपस्थित होते. निवेदन देण्यासाठी माझे जमलेले समस्त धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाज बांधव सर्वांच्या वतीने आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना 2 निवेदन सादर केले आहेत. निवेदनाचा आशय असा आहे की मागील महिन्यात 10/3/2023 रोजी आम्ही एक निवेदन सादर केलं होतं गायराना संदर्भात. गायरानावरील धुळे जिल्ह्यातील जे गायरान आहेत व त्या गायरानावरील जे व्यावसायिक अतिक्रमण याची निष्कासित करण्यात यावे या अनुषंगाने आम्ही निवेदन सादर केलं होतं. त्यानंतर 10/10/2023 रोजी माननीय कलेक्टर साहेबांनी सूचित करण्यात आलं होतं पत्रव्यवहाराद्वारे की लवकरात लवकर तुमच्या निवेदनावर अतिक्रमणाची कारवाई होऊन सनी ते अतिक्रमण निष्कासित करण्यात येईल. परंतु आज 1.5 महिना उलटूनही त्या अतिक्रमणावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. तर आम्हाला असा संशय येतो आहे की जे हॉटेल मालक आहेत ते धनदांडके व गुंड आहेत त्यांच्या दबावात बळी पडून सही माननीय तहसीलदार साहेब त्यांच्या गुंडगिरी व ह्या दबावाला बळी तर पडत नाहीत म्हणून ते अतिक्रमण निघत नाही. त्या अनुषंगाने आम्ही आज पुनश्च माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सनी विचारणा केली की आजपर्यंत 1.5 महिन्यात ते अतिक्रमण का निघालं नाही आणि नसेल निघालं तर आपण स्वतः दखल घेऊन सनी माननीय तहसीलदार साहेबांना सूचित करावं आणि आपण स्वतः लक्ष घालून सनी लवकरात लवकर साक्री तालुक्यातील अंबापूर ग्रामपंचायतमधील जे कृष्णा गार्डन हॉटेल आहे तिथे बनावट व अनधिकृत दारूचा इतका जबरदस्त सुळसुळाट चालू आहे की येणाऱ्या काळात जर ती बनावट दारू पिऊन सनी जीवितहानी होऊ शकते. आणि जर त्या बनावट दारूमुळे त्या कृष्णा गार्डनवर विकल्या जाणाऱ्या बनावट दारूमुळे जर एखाद्या समाज बांधवाची किंवा कोणाची तरी जीवितहानी झाली तर या जबाबदार कोण. दुसरं निवेदन असं आहे की साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ ठेलारी समाज वास्तव्य करतो. त्या मेंढपाळ ठेलारी समाजाकडे 2019च्या पशुगणनेनुसार 9.5 ते 10 लाख शेळी व मेंढी आहे. परंतु ती शेळी मेंढी धुळे जिल्हा आज दुष्काळग्रस्त असल्याने येणाऱ्या काळात शेळी व मेंढीला चारा व पाण्याची बिकट परिस्थिती जाणवणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना समस्त मेंढपाळ ठेलारी समाजाच्या बाजूने आज निवेदन सादर केलं आहे. आणि येणाऱ्या काळात जिथे जिथे सर्कल महसुली सर्कल ऑफिस असेल त्या सर्कली महसूलच्या हद्दीमध्ये सर्वात जास्त मेंढी जिथं असेल तिथं चारा छावण्या उपलब्ध करून सनी त्या छावणीमध्ये चारा व पाण्याची व्यवस्था करावी अशा याचे आज आम्ही निवेदन सादर केलं आहे. येणाऱ्या काळात आम्हाला लवकर चारा छावण्या माननीय कलेक्टर साहेबांच्या सहकार्याने उभ्या करून सनी चारा व पाण्याची व्यवस्था होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि येणाऱ्या काळात लवकर मेंढपाळ ठेलारी समाजाच्या मेंढ्यांना चारा व पाणी उपलब्ध व्हावं अशी मी भगवंताकडे विनंती करतो. माननीय कलेक्टर साहेबांकडे मी समस्त समाजाच्या बांधवांनी विनंती केली आहे. जर येणाऱ्या काळात जर नाही उभं राहिलं तर परत आम्ही पुनश्च 15 दिवसानं परत त्यांना एक स्मरणपत्र देऊन सनी सूचित करू की आम्ही अशी निवेदन दिले होते. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर कुंदन वाघ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भिल समाज विकास मंचतर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर कुंदन वाघ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 23/11/2023 रोजी रात्री 9 वाजता ग्रामीण रुग्णालय येथे एका आदिवासी महिलेची प्रसूतीसाठी दाखल करण्यासाठी आदिवासी स्त्री व पुरुष गेले असता महिलेची तपासणी न करता सदर महिलेस धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे महिलेची नॉर्मल प्रसूती झाली. ही बाब गंभीर असून डॉक्टर कुंदन वाघ हे आदिवासी समाजाला त्रास देण्यासाठी असे करीत आहेत. तसेच रुग्णाबरोबर कोणी नातेवाईक गेले असता
त्यांना देखील ते अरेरावीची भाषा करून दादागिरी करतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयातील औषधीही बाहेर विकली जात असल्याचीही चर्चा आहे. म्हणून याची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा 29 नोव्हेंबर 2023 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी दीपक कायरे, अजय मराठे, अशोक माळचे, गुलाब ठाकरे, नरेंद्र माळचे यांच्यासह भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हे डायरेक्ट धुळ्याला शिफ्ट करण्यात येईल. धुळे घेऊन जायचं सांगता डॉक्टर कुंदन वाघ. कुठलाही तपासात नाही, कुठलाही हात लावत नाही. आदिवासी डिलिव्हरी पेशंट गेला म्हणजे धुळे घेऊन घ्या, आणि धुळे गेल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होते. या आम्ही रात्री 23 तारखेला 9 वाजता डॉक्टर कुंदनकडे डिलिव्हरी पेशंटला ॲडमिट करण्यासाठी गेला असता त्यांनी सांगितलं हा धुळ्याला घेऊन जावं लागेल. आम्ही त्यांच्या ऐकून धुळ्याला घेऊन गेला आणि धुळ्याला नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्यानंतर आता 24 तारखेला 11 वाजता डिलिव्हरीच पेशंट होता. त्या डिलिव्हरी पेशंटला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करण्यासाठी गेलो. त्यांनाही धुळ्याला पाठवण्यात आलं आणि आम्ही जाब विचारला का साहेब धुळ्याला तुम्ही पाठवता आणि धुळ्याला गेल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होते, मग तुम्ही आम्हाला शिकवणार का? तुम्ही आम्ही डॉक्टर आहात का? तर तुमच्या आदिवासी लोकांना अक्कल नसते. पेशंट आम्हाला समजतं का तुम्हाला समजतं? आरेवरीची भाषा वापरतात, अनेक लोकांशी उद्धळ वागणूक देतात. म्हणून आम्ही आज सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं की डॉक्टर कुंदन वाघ याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये शिंदखेडा शहरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. जे ग्रामीण रुग्णालयाला जे औषध मिळतं ते औषध बाहेर विकलं जातं याचीही चौकशी झाली पाहिजे असं आज आम्ही निवेदन देण्यात आलं. आणि येणाऱ्या 29 तारखेला शिंदखेडा तहसील कार्यालयावर भव्य दिव्य आंदोलन आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धुळे शहरातील हत्ती डोहालगत असलेल्या जुने महादेव मंदिर येथे नाईट प्लास्टिक बॉल स्पर्धेचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून धुळे शहरातील हट्टीदोहा लगत असलेल्या जुने महादेव मंदिर येथे नाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे गुरुवारी रात्री मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मानाचा श्री खुनी गणपती ग्रुप, उत्तरमुखी मारुती मित्र मंडळ, आदर्श भोई समाज, विजय व्यायामशाळा व जुने धुळे शिवसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर नाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत एकूण 70 संघांनी सहभाग नोंदवला आहे. सदर स्पर्धा 8 दिवस चालणार आहे. दररोज सायंकाळी 7 ते 10 दरम्यान या स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील विजेत्या प्रथम येणाऱ्या संघास 15,000 रुपये, द्वितीय येणाऱ्या संघास 7,000 रुपये, तृतीय येणाऱ्या संघास 3,000 रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील टोनगीर, वरखेडी, बिलाडी, कुंडाणे अशा विविध खेड्यांवरील संघ सहभागी झाले आहेत. या प्रसंगी शिवसेनेचे नेते हिलाल माळी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन, विरोधी पक्षनेता गुलाब माळी, नंदलाल फुलपगारे, सचिन बडगुजर, रवींद्र माळी, शत्रुघ्न तावडे, किरण फुलपगारे, चुडामन मोरे, जीवन छल्लानी, नूतन मोरे, अण्णा फुलपगारे, पप्पू जावडेकर, नरेश फुलपगारे, विक्की डोले, चंदू फुलपगारे, विजय फुलपगारे, प्रदीप फुलपगारे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्लॅस्टिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जुने धुळे भाग शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे. तरी जे स्पर्धक आहेत, जेवढ्या टीमा या भागामध्ये, म्हणजे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याच्यामध्ये सहकार्य लाभते ते सर्व शिवसैनिकांचं, अण्णासाहेब असतील, सर असतील, आपले माजी आमदार साहेब आणि सर्व शिवसैनिक प्रेमी या संघाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करतात आणि 70 टीमांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. तरी या ठिकाणी आजपासून प्लॅस्टिक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्याच्यामध्ये आज उद्घाटन अण्णासाहेब यांच्या हस्ते व सर्व शिवसैनिक, आपले माजी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे अतुल भाऊ सोनवणे असतील, धीरज भाऊ आहेत, शिवाजी भाऊ आहेत, आपले माजी आमदार आणि सर्व शिवसैनिकांनी, आपले महानगर प्रमुख असे सर्वांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आजपासून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. धुळे शहरातील 100 फुटी रस्त्याजवळील बोरसे कॉलनी येथील मोहम्मद मोईन शेखच्या अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावावे व खोटी तक्रार रद्द करावी अशी मागणी शफीक शेख व नातेवाईकांतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील 100 फुटी रस्त्याजवळील बोरसे कॉलनी येथील मोहम्मद मोईन शफीक शेखच्या अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावावे व आरोपितांनी दाखल केलेली खोटी तक्रार रद्द करावी अशी मागणी शफीक शेख व त्यांच्या नातेवाईकांतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 18/11/2023 रोजी रात्री 1 वाजता
तहसीलदार कचेरी चौकात इंडिका कार क्रमांक MH14 PQ 567 ने माझा मुलगा मोहम्मद मोईन शफीक शेख वय 5 वर्ष यास जोरात धडक देऊन उडवले व तेथून गाडी घेऊन पळून जात असताना आरडाओरड झाली असता त्या गाडीस पुढे अडवण्यात आले असता गाडीत 4 इसम धुंद अवस्थेत आढळून आले। त्यावेळेस गाडी चालवणारा इसम पळून गेला व गाडीतील इतर लोकांना पकडून शहर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले। त्यानंतर भादवी कलम 279 337 338 मोटर वाहन कलम 134 177 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्या मुलात जबर दुखापत झाल्याने त्यास त्वरित सेवा हॉस्पिटल साक्री रोड धुळे येथे उपचारासाठी दाखल केले। त्याची परिस्थिती बघून CT स्कॅन व MRI करण्यात आले। त्यात मुलाचे लिव्हर 4 सेंटीमीटर फाटले तसेच लिव्हर व मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले। मुलाला ऍडमिट करून त्वरित उपचार देण्यात आले। दरम्यान काही लोकांनी मध्यस्थी करून आम्हाला गुन्हा मागे घेण्याबाबत सांगितले। आम्ही मुलाची परिस्थितीबाबत त्यांना कल्पना दिली तरी ते हस्ते परहस्ते मागील 3 दिवसापासून धमक्या देत होते की गुन्हा मागे न घेतल्यास तुमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून तुमच्या सर्व नातेवाईकांचे नाव त्यात टाकू। मुलाला कुठल्याही प्रकारची मदत दवाखान्यात न करता उलट आम्हाला सतत धमक्या देत राहिले। प्राप्त माहितीनुसार आम्ही गुन्हा मागे न घेतल्यामुळे दिनांक 21/11/2023 रोजी धमकी दिल्याप्रमाणे माझ्या व माझ्या नातेवाईकांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही घटना दिनांक 18/11/2023 रोजी घडली असताना आमच्या विरोधात तब्बल 3 दिवस उशिराने गुन्हा का दाखल करण्यात आला। माझ्या मुलात जबर दुखापत झालेली असताना सहकार्य करण्याऐवजी उलट दबाव टाकून आमच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। हा मोठा अन्याय आमच्यावर झालेला आहे। नशेत गाडी जोरात चालवून माझ्या 5 वर्षाच्या मुलात जबर दुखापत करूनही अद्याप गाडी चालकास अटक का करण्यात आली नाही। तसेच पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेल्या 2 इसमांना कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी न घेता सोडून का देण्यात आले याबाबत मला शंका निर्माण झाली आहे। मुलात झालेली गंभीर दुखापत पाहता मुलास कमीत कमी 4 महिने बरे होण्यास लागतील, तरी मेडिकल रिपोर्ट पाहता वाढीव कलम आरोपींवर लावण्यात यावे व माझा पुरवणी जबाब नोंदवण्यात यावा। तसेच माझ्या व माझ्या नातेवाईकांविरुद्ध केलेली खोटी तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी प्रशांत वाघ, अजहर शेख, रफिक शेख, इजरार शेख, इफ्तेकार शेख, शाहिद शेख, जहीर शेख, बिलाल शेख, रिजवान शेख, मोहसिन शेख आदी उपस्थित होते। आझाद समाज पार्टी धुळे जिल्ह्यातर्फे आज धुळे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांना तक्रारी निवेदन देण्यासाठी आलो होतो। तक्रारीचा विषय असा की आमचे पक्षाचे कार्यकर्ते शफीकभाई शेख यांचा लहान मुलगा मोहम्मद मोईन याला मामलेदार चौक कचेरीजवळ एका भरगाव जाणाऱ्या इंडिका कारने उडवले असता ती गाडी चालकास थांबवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल केला असता मुलाला भरपूर दुखापत झाल्याने सेवा हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेले होते। त्याचे लिव्हर 4 सेंटीमीटर फाटले असून मेंदूमध्ये सुद्धा रक्तस्राव झालेला होता। त्यानंतर संबंधित आरोपींनी मुलाच्या वडिलांवर दबाव आणून गुन्हा मागे घेण्याबाबत सतत त्यांना मानसिक त्रास दिला। शेवटी त्यांनी न ऐकल्यामुळे त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। तो खोटा गुन्हा दाखल केल्यासंदर्भात आम्ही आज अप्पर अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेले आहे की 3 दिवस घटना जर 18/11/2023 रोजी घडली होती तर 3 दिवस उशिराने 21/11/2023 रोजी आमच्या विरुद्ध मारहाणीचा खोटा का गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित आरोपी यांना सोडून का देण्यात यावे, गाडी का सोडून दिली याबाबत आम्ही विचारणा केला असता अधीक्षक साहेबांनी आम्हाला याबाबत सकल चौकशी करून आपल्यास न्याय देण्यात येईल असे सांगितले आहे। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर शुभम मराठे खून प्रकरणातील 10 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई। GTP कॉलनीत जिल्हा परिषदेच्या अभियंत्याचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडले। बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने केला उद्ध्वस्त। मेंढपाळ ठेलारी समाजाच्या शेळ्या मेंढ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी। ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कुंदन वाघ यांच्यावर कारवाईची मागणी। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आणि मोहम्मद मोईन शेखच्या अपघातात दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।